नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा जॉग्राफी या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण जॉग्राफीची बोर्ड क्वेश्चन पेपर 15 मार्च 2024 रोजी झालेल्या पेपरची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा मिळणार होता. हा पेपर आपल्याला नक्कीच सोपा गेला असेल. या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत या ठिकाणी, त्या वाचा. त्यानंतर प्रश्न पहिला 20 गुणांसाठी, त्यातला अ भाग बघा. साखळी पूर्ण करा म्हणून प्रश्न दिलेला आहे 5 गुणांसाठी. या ठिकाणी अ गटामध्ये 5 शब्द दिलेले आहेत, ब गटात 5 आहेत आणि क गटामध्ये 5 आहेत. आपल्याला अ, ब आणि क तिघं एकाच रेषेमध्ये बरोबर अशी त्यांची लिंक साखळी तयार करायची आहे. बघा आता ही साखळी तुम्ही कशी करणार आहात किंवा कशी करायला हवी होती ते आपण या ठिकाणी पाहू. पहिलं, ग्राहकोपयोगी वस्तू. त्याचं आधी लिहायचं आहे आपल्याला ग, थेट वापरासाठी तयार, आणि त्यानंतर म, औषधी उत्पादन. हे 3 मुद्दे त्या ठिकाणी लिहायचे. बघा या ठिकाणी मी लिहून दाखवलेले पुढचे, हे पण तुम्ही लक्षात घेतले तरी चालतील. दुसरं, पनामा कालवा. त्याचं ई, अटलांटिक महासागर, आणि नंतर प, पॅसिफिक महासागर. अशा पद्धतीने ते समोरासमोर लिहायचं होतं. इथं अटलांटिक महासागर लिहा, इथं पॅसिफिक महासागर. पुढचं मैदाने, सुपीक प्रदेश हा लिहायचा आहे त्या ठिकाणी, आणि त्यानंतर शेती व्यवसायाचा विकास. साखळी पूर्ण, अन्न साखळी, परिसंस्था आणि परिस्थितिकीय संतुलन. स्थलांतर, अल्पकालीन आणि दीर्घकालीन. या पद्धतीने जर साखळी तुम्ही परफेक्टरित्या तयार केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 पैकी 5 गुण हे मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न ब भाग. बरोबर की चूक ते लिहा. 1. ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. हे विधान बरोबर आहे. दुसरं, विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो. चूक. लोह पोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात. बरोबर. द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख प्रकार आहे. बरोबर. अलीकडे नकाशे GISच्या प्रणालीच्या आधारे तयार करतात. बरोबर. या पद्धतीने आपण चुकीबरोबर ही विधानं लिहायची आहेत आणि 5 गुण मिळवायचे. पुढचा अचूक पर्याय निवडा 5 गुणांसाठी. 1. स्थलांतराचे कारण, नैसर्गिक आपत्ती. 4 गटांमधून एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे, तो आहे अ. 2. व्यापारी तत्वावरील लाकूडतोड. ब. समशीतोष्ण पानझडी वने. 3. कृषीवर आधारित उद्योग. ब. साखर उद्योग. 4. कार्यात्मक प्रदेश. ब. दूरदर्शन प्रसारण केंद्राचे क्षेत्र. त्यानंतर 5वं, ज्यामध्ये 17 खंडाचा समावेश आहे असा भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश. जिओग्राफी. ब. त्यानंतर ड भाग बघा 5 गुणांसाठी. चुकीचा घटक ओळखा. 1. अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक आर्थिक व्यवसाय, खाणकाम व्यवसाय. 2. खनिजावर आधारित उद्योग. क. लोकरीचे कापड निर्मिती उद्योग. 3. प्रदेशाची वैशिष्ट्ये. क. राजकीय पक्ष. 4. भूगोल अभ्यासकाची कौशल्ये. ब. वनसंवर्धन. 5. प्राकृतिक भूगोलाच्या शाखा. ड. लोकसंख्या भूगोल. या पद्धतीने आपण 5 चुकीचे घटक जर ओळखले असतील तर याला 5 गुण मिळतील. त्यानंतर आता मोठे प्रश्न बघा. 12 मार्कांचा दुसरा प्रश्न आहे. पहिला 20 मार्कांचा प्रश्न आपण पाहिलेला आहे. 20 पैकी किती गुण मिळाले ते मला कमेंट करून सांगा.
आता कारणे द्या बघा. 3 मुद्दे द्यायचे आहेत, प्रत्येक कारणाची 4 लिहायचे आहेत आपल्याला. आपण सर्व कारणे द्यांची उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, पहिलं, लोकसंख्या वितरण असमान असते. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. त्यानंतर दुसरं आहे, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे. बघा या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न. त्यानंतर तिसरं, कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झाला. या ठिकाणी हे उत्तर. पुढचं आहे, दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध करणारे अनेक घटक आहेत. 5. तृतीयक आर्थिक विकासामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश असतो. बघा या ठिकाणी हे उत्तर. 6. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. या ठिकाणी हे त्याचं उत्तर, प्रादेशिक विकासाचं. अशा पद्धतीने जर आपण कारणे त्यांची उत्तरं लिहिली असतील तर आपल्याला या प्रश्नाला 12 मार्क्स मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. 9 गुणांसाठी कोणतेही 3. पहिले, देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. आपण ते फरक पाहू. या ठिकाणी देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. त्यानंतर दुसरे, केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. हा दुसरा फरक. तिसरा फरक आहे खाणकाम आणि मासेमारी. या पद्धतीने आपल्याला 3ही फरक स्पष्ट करायचे, म्हणजे आपल्याला 9 मार्क्स या प्रश्नाला नक्की मिळतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 4, दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात माहिती भरायची 6 गुणांसाठी. बघा या ठिकाणी 8 ठिकाणं दिलेली आहेत आणि नकाशामध्ये आपल्याला ही 8 ठिकाणं दाखवायची आहेत आणि सूची बनवायची. त्याला आपल्याला 6 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर ब भाग, आलेखाचं वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत 5 गुणांसाठी. बघा या ठिकाणी एक आलेख दिलेला आहे, प्रौढ साक्षरता दर 2016चा. उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश. स्त्री आणि पुरुषांचा साक्षरतेचा स्तंभालेख या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला स्त्री आणि पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण किती % आहे ते पाहायचे. बघा खाली टक्केवारी दिलेली आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पद्धतीने लिहायची. बघा नकाशामध्ये पाहूनच मी या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. पहिला प्रश्न, कोणत्या देशाचा स्त्री प्रौढ साक्षरता दर खूप कमी आहे? बघा तो देश आहे दक्षिण आशिया. सगळ्यांपेक्षा कमी आहे. इथं स्त्रियांचं जास्त आहे, इथं जास्त आहे, इथं कमी आहे, म्हणून हा देशाचं नाव आपण पहिल्या प्रश्नामध्ये लिहायचं. दुसरं, दिलेल्या 3 प्रदेशात प्रौढ साक्षरता दरात पुरुषांची टक्केवारी अधिक असण्याचे कारण काय असावे? पुरुषप्रधान संस्कृती, त्यानंतर
पुढचा 2016 मधील प्रौढ साक्षरता दरात सहारा वाळवंटी प्रदेशात स्त्री पुरुष टक्केवारी कमी का आहे? कारण की वाळवंटी प्रदेश, सहारा वाळवंटी प्रदेशामध्ये विकासाचा अभाव आहे आणि त्यामुळे शिक्षणाच्या सुविधासुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्या नसतील, म्हणून तेथील विकासाचा दर हा किंवा साक्षरतेचा दर हा कमी आहे. पुढचं आलेखातील स्त्री प्रौढ साक्षरता दराविषयी स्वमत लिहा. उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया ही विकसित देश आहेत, म्हणून स्त्री साक्षरता देखील त्या ठिकाणी अधिक आहे. पुढचा आलेखातील कोणता देश सामाजिकदृष्ट्या प्रगत असेल? उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिया. ज्यांचा दर साक्षरतेचा जास्त तो देश प्रगत. पुढचा प्रश्न पाहू आपण. टिपा लिहा कोणत्याही 3 12 गुणांसाठी. बघा 5 टिपा बघा. पहिली नागरी वस्त्यांचे कार्याधारित प्रकार. दुसरं स्थानमुक्त उद्योग. त्यानंतर आहे व्यापारातील वाहतुकीची भूमिका. भारतातील प्रादेशिक असमतोल कमी करण्याचे धोरण. भूगोलातील आधुनिक कल. यातील कोणत्याही 3 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत. आपण त्यांची उत्तरं पाहू. बघा या ठिकाणी 5वी टीप भूगोलातील आधुनिक कल. त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं स्थानमुक्त उद्योग हे उत्तर त्याचं. पुढचं आहे व्यापारातील वाहतुकीची भूमिका. ही भूमिका या ठिकाणी. बघा या ठिकाणी वाहतुकीच्या उद्योगातील विकासाची भूमिका हे उत्तर. त्यानंतर भूगोलातील आधुनिक कल. या पद्धतीने हा प्रश्न आपण कंप्लीट केला असेल तर आपल्याला 12 गुण मिळतील. पुढचा प्रश्न आहे 6वा अ 4 गुणांसाठी. उतार्याचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा या ठिकाणी हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, हे दुसऱ्याचं, हे तिसऱ्याचं आहे. या पद्धतीने उताराच्या आधारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर हे उरलेल्या भागाच्या आधारे आपल्याला स्वमताने तयार करायचं आहे. बघा पहिला प्रश्न, आर्थिक प्रेरणा म्हणजे काय? सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा म्हणजे आर्थिक प्रेरणा होय. इथपर्यंत त्याचं उत्तर लिहायचं आहे. दुसरं आहे भांडवलदाराचा उत्पादन वाढीसाठी कोणता उद्देश असतो? श्रमिक आणि भांडवलदार यांनी अधिक उत्साहाने काम करावे आणि उत्पादन वाढवावे हा उद्देश असतो. तिसरं, विशेष मोबदला बोनस का देण्यात येतो? तर आर्थिक प्रोत्साहनाखेरीज सत्तेची लालसा, नावलौकिकाची इच्छा, विशुद्ध सेवाभाव, देशभक्ती यासारख्या प्रेरणांनाही वाढ मिळते, म्हणून विशेष मोबदला किंवा बोनस दिला जातो. चौथे, द्वितीयक आर्थिक क्रियेतील कुशल आणि अकुशल कामगारातील तुलना. या उतार्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हे कव्हर करायचं आहे. त्यानंतर पुढचं बघा, आकृती काढून नावे द्या. अविकसित देशांचा लोकसंख्येचा मनोरा,
रेषीय वस्ती भूगोल अभ्यासकाची कौशल्ये. बघा ही आकृती रेषीय वस्तीची. त्यानंतर 7वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. 1. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा. आणि दुसरे, सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल सविस्तर माहिती लिहा. आपण त्याचं उत्तर पाहू. सखोल उदरनिर्वाह शेती हे त्याचं उत्तर आहे. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. अजून सविस्तर लिहा कारण की हा प्रश्न आपल्याला 8 गुणांसाठी आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा जॉग्राफीचा पेपर आणि त्याची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.